नमस्कार, मी रत्नकांत बोलतोय. मनोगत या कार्यक्रमामध्ये आपण ऐश्वर्याचं मनोगत जाणू. ऐश्वर्या, मला सांगा, तुम्हाला ही आवड कशी झाली? ॲक्च्युली माझी मोठी बहीण स्मृती पडते, ती करत होती आहे आणि आम्ही दोघी लहानपणापासून कॉम्पिटिशन करत होतो आणि माझ्या आईवडिलांना यामध्ये इंटरेस्ट होता. पण एक क्षेत्र निवडायचं म्हणून असं नाही, पण एक हाऊस म्हणून करायला लागलो आणि प्रोफेशनली म्हणून करायला लागलो. अच्छा, म्हणजे सर्व डामडौला जो आहे तुम्ही सर्व सांभाळता? नाही, माझी मम्मी. व्हेरी गुड. आणि मग साधारण याच्यामध्ये किती मुली आहेत, कसं काय अरेंज करतात? यामध्ये मी सोडून 7 मुली आहे आणि लीड आणि कोरस आणि माझे डान्स डायरेक्टर राजेशजी डोंगरे, त्यांनी सगळा हा डान्स ग्रुप वगैरे बसवलेला आहे. इव्हन माझी मुलं आहे. ओके. आणि मला वाटतं सिंगर पण तुमच्याबरोबर आहे? हो. अच्छा, सिंगर म्हणजे आणि प्लस सर्व ऑर्केस्ट्रा बरोबर हो, सगळं म्हणजे लाईव्ह? लाईव्ह सगळं. ओके. आणि साधारणपणे आतापर्यंत किती शो असे केले? आता मी माझ्या बॅनरचं नाव चेंज केलं आहे. माझं पहिलं बॅनरचं नाव होतं नफरत केली गाण्याची. त्याचे आम्ही 200-250 प्रयोग केलेले आहेत आणि आता माझा शुभारंभाचा प्रयोग आहे कर्तृत्वाचा मुंबईमध्ये. अरे वा, म्हणजे मी खरोखर नशीबवान आहे की शुभारंभाच्या प्रयोगाला मी स्वतः हजर राहू शकलो. क्या बात आहे. मी तुम्हाला नक्कीच शुभेच्छा देईन या प्रयोगासाठी. बरं, हा जो तुम्ही ही वाट निवडली, म्हणजे सातत्य ठेवणार का, म्हणजे कसं काय? हो, ठेवणारच. कारण मला या क्षेत्रामधून आणि या लावणी क्षेत्रातून माझं नाव झालेलं आहे. त्यामुळे पुढेही माझं जरी सिरियल किंवा पिक्चरमध्ये गेली तरी पण मी लावणी क्षेत्र सोडणार नाही, पण करणारही नाही जास्त वेळ. ओके, नक्कीच नक्कीच. कारण काय, लावणीमध्ये सौंदर्य आहे आणि लावणीची नजाकत. हां. आणि अदाकारी त्याच्यामध्ये करता येते, त्यामुळे मला खूप आवडेल. आणि आत्ता कसं, आता लावणीला चांगलं व्यासपीठ मिळायला लागलं आणि इव्हन साता समुद्रा पलीकडेही लावणी गेलेली आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच करा, मी तर म्हणेन, त्याच्यात काही वादच नाही. बरं, तुम्हाला नृत्याची बेसिकली आवड आहे, पण नृत्याचे विषयी काही असं म्हणजे सर्व शैलीच्या याचं काही शिक्षण घेतलं का? शिक्षण नाही घेतलं असं म्हणता येणार, कारण मी क्लासेस वगैरे काही नाही केले. पण ते आवडीने तुमच्या रक्तातच आहे ते. लहानपणापासूनच आवड होती आणि अकलूजला 2 वर्ष झाले करते मी. प्राईज पण काढली मी अकलूजला, राज्यस्तरीय स्पर्धा असतात त्यामध्ये. क्या बात आहे. म्हणजे तुम्हाला समजा एखाद्या चित्रपटात डान्सरची भूमिका मिळाली तर तुम्ही कराल? नक्कीच आवडीने करेन. लावणी तर कराल, नो डाऊट. आणि समजा अभिनयाची जरी संधी मिळाली तर तीही कराल का? हो, नक्कीच. का नाही. नक्कीच. कारण एकंदर तुमच्या देहबोलीतून मला वाटतं की तुम्ही ऑलराऊंडर आहात. तुम्ही करावं असं मला वाटतं. ऐश्वर्याजी, तुम्हाला या लावणीच्या प्रवासाला माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. आपण मनोगतमध्ये लवकरच भेटूया दुसऱ्या कलाकाराशी. नमस्कार.